गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक या एक्झामसाठी कृषी घटक यावरील प्रश्नपत्रिका क्रमांक 4 आपण आज बघणार आहोत. चला, एक्झाम आता 2-3 म्हणजे 16-17 तारखेपासून एक्झामला सुरुवात आहे, त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित वाचा. आणि प्रश्नपत्रिका या स्वतः तयार केलेल्या आहे, त्याच्यामुळे तुमच्या नक्की फायद्याची ठरते. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन. हायब्रिड ज्वारीचे पीक फुलोऱ्यावर येत असताना कंसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते? तर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते? तर बघा, कंसाच्या वरच्या टोकाकडून म्हणजे शेंड्याकडून, कंसाच्या खालच्या बुडापासून, कंसाच्या मधल्या भागापासून, संपूर्ण कंसावर एकाच वेळी. तर बघा, आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2. कंसाच्या खालच्या बुडापासून हायब्रिड ज्वारीवर फुलोऱ्यावर येत असताना कंसावर भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते. तर कोणत्या? कंसाच्या खालच्या बुडापासून. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये कुटुंब पद्धती आढळते. तर कोणती कुटुंब पद्धती आढळते महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये? पितृसत्ताक, मातृसत्ताक, विभक्त, इतर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, मातृसत्ताक कुटुंब पद्धती आढळते महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पीक कर्जाची परतफेड महिन्यापर्यंत करावी लागते. तर किती महिन्यापर्यंत करावी लागते पीक कर्जाची परतफेड? 6 महिने, 12 महिने, 18 महिने, 24 महिने. तर बघा, हे फर्स्टवालं स्पेलिंग मिस्टेक झाले. 6 महिने आहे ते, 12, 18 आणि 24. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 18 महिन्यापर्यंत पीक कर्जाची परतफेड ही करावी लागते. नेक्स्ट बघा, 4 नंबरचा क्वेश्चन. उद्यानाचे प्रमुख अंग कोणते आहे? तर हिरवळ, वेली, झुडूप, वृक्ष. तर आपला राईट आन्सर काय येणार? उद्यानाचे प्रमुख अंग कोणता आहे? तर हिरवळ. हिरवळ असते उद्यानात, लक्षात ठेवा. इझी क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चनच विचारतायत आणि आपण कन्फ्यूज होतोय. चला नेक्स्ट 5 नंबरचा क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील पहिल्या सहकारी सूतगिरणीची स्थापना येथे झाली. तर कुठे झाली महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणीची स्थापना? येवला, कल्याण, माधवनगर, इचलकरंजी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? येवला. बघा, ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, 6 नंबरचा क्वेश्चन. भारतातील गायीतील दुग्ध उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येणारे उपाय कोणते आहे? तर कोणते? संकर पैदास, ओढ निवड, वरीलपैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 संकर पैदास. हे भारतातील गायीमध्ये दुग्ध उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येणारा उपाय आहे, संकर पैदास. नेक्स्ट बघा, 7 नंबरचा. आर्य समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली? तर कोणत्या समाज सुधारकाने केली आर्य समाजाची स्थापना? बघा ऑप्शन: स्वामी दयानंद सरस्वती, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, ज्योतिबा फुले, महात्मा गांधी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. नेक्स्ट बघा, पिकांच्या मुळांची वाढ जमिनीच्या कोणत्या थरात चांगली होते? तर कोणत्या थरात चांगली होते पिकांच्या मुळांची वाढ? 0 ते 60 सेंटीमीटर, 15 ते 30 सेंटीमीटर, 20 ते 25 सेंटीमीटर, 10 ते 12 सेंटीमीटर. तर बघा, आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 15 ते 30 सेंटीमीटर या थरात पिकांची चांगली वाढ होते, म्हणजेच त्यांच्या मुळांची. नेक्स्ट बघा, 9 नंबरचा क्वेश्चन. भुईमुग या पिकावरील बड नेक्रोसिस या विषाणू रोगाचा प्रसार कोणत्या किडीमुळे होतो? तर कोणत्या किडीमुळे होतो बड नेक्रोसिस या विषाणू रोगाचा प्रसार भुईमुग पिकात? बघा ऑप्शन: फुलकिडे, ढेकण्या, मावा, तुडतुडे. तर आपलं राईट आन्सर काय ना? फुलकिडे. ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, 10 नंबरचा क्वेश्चन. जमिनीचे भूमी उपयोगितेनुसार किती वर्ग पडतात? तर किती वर्ग पडतात जमिनीचे भूमी उपयोगितेनुसार? 12, 10, 15, 8. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4. बघा, 8 भाग पडतात जमिनीचे भूमी उपयोगितेनुसार. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, 11 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या झाडाच्या पानाफांद्यांमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असते? तर सुबाबूड, करण,
ग्लिरिसिडिया, निलगिरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ग्लिरिसिडिया. या झाडाच्या पानाफांद्यांमध्ये नत्रांचे प्रमाण अधिक असते. नेक्स्ट बघा 12 नंबरचा क्वेश्चन. वनस्पतीच्या पानावरील पररंध्रे प्रमुख कार्य कोणते आहे? तर पाण्याचे व क्षारांची देवाणघेवाण, पाण्याचे व क्षारांचे देवाणघेवाण, ऑक्सिजन व क्षारांची देवाणघेवाण, ऑक्सिजन व पाण्याची देवाणघेवाण, ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4. ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूची देवाणघेवाण हे वनस्पतीच्या पानांवरील पानरंध्राचे प्रमुख कार्य आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी हे आउटपुट डिव्हाइस आहे. तर कोणते आउटपुट डिव्हाइस? कीबोर्ड, माऊस, व्हिडिओ डिस्प्ले, मॉनिटर. वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3. व्हिडिओ डिस्प्ले, मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. नेक्स्ट बघा. गाईचे दूध पिवळसर आहे कारण त्यामध्ये काय आहे? तर कॅरोटीन, केसिन, लॅक्टोज, रेबोफ्लेविन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1. कॅरोटीन आहे. कॅरोटीनमुळे गाईच्या दुधाला पिवळसर रंग हा येतो आणि केसिनमुळे म्हशीच्या दुधाला पांढरा रंग येतो. हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. आच्छादन बाष्पीभवनातून होणारा ऱ्हास रोखणारा अत्यंत परिणामकारक आहे. तर बघा काय परिणामकारक आहे? आच्छादन बाष्पीभवनातून होणारा ऱ्हास रोखण्यास अत्यंत परिणामकारक. धूळ, प्लास्टिक, पेंढा, कार्ड. तर आपला राईट आन्सर काय येणार? प्लास्टिक. बघा प्लास्टिक हे बाष्पीभवनातून होणारा पाण्याचा ऱ्हास रोखण्यास प्रतिबंध आहे. म्हणजे प्लास्टिक हे आच्छादनासाठी उत्तम असा पर्याय आहे. हे पण महत्त्वाचं आहे ते. चला नेक्स्ट बघा. कोणत्या योजनेअंतर्गत देशातील कोरडवाहू प्रदेशातील कडधान्य विकास मोहीम राबविण्यात आली? तर कोणत्या बघा कोणत्या योजनेअंतर्गत देशातील कोरडवाहू प्रदेशातील कडधान्य विकास मोहीम राबविण्यात आली? तर कोणत्या योजनेअंतर्गत राबविण्यात आली? राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, आद्यरेखा प्रात्यक्षिक योजना. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेअंतर्गत देशातील कोरडवाहू प्रदेशातील कडधान्य विकास मोहीम राबविण्यात आली. नेक्स्ट बघा. वने वातावरणातील समतोल राखतात. तर कशाचा समतोल राखतात वने वातावरणातील? NO3, SO2, CO2, O2. तर आपला राईट आन्सर काय येणार? O2. बघा वने वातावरणातील O2 म्हणजेच ऑक्सिजनचा समतोल राखतात. नेक्स्ट बघा. हवामानातील कोणत्या बदलामुळे फळगळ होते? तर कोणत्या बदलामुळे फळगळ होते हवामानातील? उच्च तापमान, मध्यम तापमान, मध्यम आर्द्रता, साधारण पाऊस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1. उच्च तापमान. बघा हवामानातील उच्च तापमान या बदलामुळे फळगळ ही होते. नेक्स्ट बघा. ओझोन वातावरणाच्या कुठल्या प्रभागात आढळतो? तर कुठल्या प्रभागात आढळतो ओझोन वातावरणाच्या? ट्रोपोस्फियर, मेसोस्फियर, थर्मोस्फियर, ट्रस्टोस्फियर. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4. ट्रस्टोस्फियर. ओझोन वातावरणाच्या ट्रस्टोस्फियर या प्रभागात आढळतो. नेक्स्ट बघा 20 नंबरचा क्वेश्चन. झाडांच्या वेगवेगळ्या भागात मुळांपासून पाणी मुळे जाते. तर कशामुळे जाते? तन्यता, केशाकर्षणा, विश्वदिता, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना? केशाकर्षणामुळे जाते झाडाच्या वेगवेगळ्या भागात मुळांपासून पाणी. नेक्स्ट बघा. कीटकांच्या शरीराचे किती प्रमुख भाग पडतात? तर 3, 6, 9, 12. तर किती भाग पडतात कीटकांच्या शरीराचे प्रमुख? ऑप्शन 1. 3 भाग पडतात. कीटकांच्या शरीराचे प्रमुख भाग 3 पडतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. महाराष्ट्र शासनाने जलसिंचनासाठी कोणत्या योजनेचा पुरस्कार केला आहे? तर कोणत्या योजनेचा पुरस्कार केला आहे महाराष्ट्र शासनाने जलसिंचनासाठी?
नाला बडिंग पद्धत, घराच्या छपरावरील पावसाच्या पाण्याचा साठा, शिवशाही पाणी पुरवठा योजना, पाणी अडवा, पाणी जिरवा. तर आपलं राईट आन्सर काय ना, शिवशाही पाणी पुरवठा योजना. ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे. बघा, महाराष्ट्र शासनाने जलसिंचनासाठी शिवशाही पाणी पुरवठा योजना या योजनेचा पुरस्कार केला आहे. नेक्स्ट बघा, शेतकऱ्यांना कृषी उत्पादकांना बाजार समिती गठीत करताना किती टक्के प्रतिनिधित्व दिले जाते? तर किती टक्के प्रतिनिधित्व दिले जाते? शेतकऱ्यांना अथवा कृषी उत्पादकांना बाजार समिती गठीत करताना तर 20%, 30%, 50%, 60%. तर आपलं राईट आन्सर काय ना, 50%. बघा, 50% प्रतिनिधित्व दिले जाते शेतकऱ्यांना अथवा कृषी उत्पादकांना बाजार समिती गठीत करताना. किती? तर 50%. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, जमिनीला लाल रंग कोणत्या मृदा खनिजामुळे येतो? तर केओलिनाइट, सापोनाइट, फॉर्मिक्युलाइट, वर्मिक्युलाइट. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 1 केओलिनाइट. बघा, केओलिनाइट या मृदा खनिजामुळे जमिनीला लाल रंग हा येतो. नेक्स्ट बघा, या वृक्षाच्या बियापासून काढलेला अर्क पिकांवरील किडीच्या नियंत्रणासाठी वापरला जातो. तर कोणत्या वृक्षाच्या बियापासून काढलेला अर्क? सागवान, कडुनिंब, चंदन, वरीलपैकी एकही नाही. सर्वांना याचा आन्सर माहीत आहे? नक्की कमेंटमध्ये टाका. आणि जे कोण नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळून जाईल. चला, तर रेग्युलर होणार आता लेक्चर पेपरपर्यंत. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. याचा आन्सर 25चा आन्सर कमेंटमध्ये टाका. चला, नेक्स्ट 26 नंबरचा क्वेश्चन बघा. ऊस उत्पादनात ठिबक सिंचनामुळे पाण्याची किती टक्के बचत होते? 60 ते 70%, 50 ते 60%, 20 ते 30%, 10 ते 20%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2. बघा, ऊस उत्पादनात ठिबक सिंचनामुळे 50 ते 60% पाण्याचीही बचत होते. 50 ते 60 ऊस उत्पादन. नेक्स्ट बघा, 27 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते अन्नद्रव्य हरितद्रव्याचा भाग आहे? तर बघा, कोणते अन्नद्रव्य हरितद्रव्याचा भाग आहे? नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन, वरीलपैकी सर्व. तर आपला राईट आन्सर काय येणार? वरीलपैकी सर्व. म्हणजे नायट्रोजन पण हरितद्रव्याचा भाग आहे, कार्बन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 28 नंबरचा. थंड पाण्यामध्ये फळे बुडवून फळांमधील उष्णता काढून टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर काय म्हणतात? थंड पाण्यामध्ये फळे बुडवून फळांमधील उष्णता काढून टाकण्याच्या क्रियेला डिहायड्रेशन. सॉरी, आज गळा थोडा चांगला नाही आहे. डिहायड्रेशन, हायड्रोकुलिंग, कुलिंग, फ्रीजिंग. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 2 हायड्रो कुलिंग असे म्हणतात. थंड पाण्यामध्ये फळे बुडवून फळांमधील उष्णता काढून टाकण्याच्या क्रियेला हायड्रो कुलिंग असे म्हणतात. नेक्स्ट बघा, एकूण एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे. 70 क्वेश्चन वाचा व्यवस्थित. आणि याच्या आधी पण 3 क्वेश्चन सेट टाकलेले आहेत, ते पण नक्की वाचा. चला बघा, 29 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते कवक पाव बनवण्यासाठी वापरतात? तर कोणते कवक वापरतात पाव बनवण्यासाठी? बॅक्टेरिया, पेनिसिलियम. बघा, बॅक्टेरिया, पेनिसिलियम, ईस्ट, अमिबा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ईस्ट. ईस्ट हे कवक वापरतात पाव बनवण्यासाठी. चला, 30 नंबरचा क्वेश्चन बघा. कारल्याचा कोणता वाण संकर करून विकसित केला आहे? तर कोणता वाण संकरित आहे कारल्याचा? कल्याणपूर बारमासी, फुले प्रियंका, फुले ग्रीन गोल्ड, पुसा विशेष. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कल्याणपूर बारमासी हा कारल्याचा वाण संकर करून विकसित केला आहे. नेक्स्ट बघा, 31 नंबरचा क्वेश्चन. ईमेल संदेशवहनाच्या पद्धतीमध्ये असतात तर कोणते असतात? काय असतात? पत्ता, विषय, संदेश, वरील सर्व. तर बघा, आपलं राईट आन्सर काय ना, वरील सर्व. ईमेल संदेशवहनाच्या पद्धतीमध्ये पत्ता असतो, विषय असतो आणि संदेश सुद्धा असतो.
म्हणजे सर्वच आले त्यात, म्हणून वरील सर्व आपलं आन्सर आहे. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट जलस्रोताच्या विकास व व्यवस्थापनाशी निगडीत आहे? तर ओसाड प्रदेशाचा विकास, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार, अवर्षण प्रवण योजना, पहाडी प्रदेश विकास यंत्रणा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3, अवर्षण प्रवण योजना. अवर्षण प्रवण योजना हे आपलं राईट आन्सर आहे. कार्यक्रमाचे उद्दिष्ट जलस्रोताच्या विकास व व्यवस्थापनाशी निगडीत आहे. तर कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट? अवर्षण प्रवण योजना. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात परंपरागत फड सिंचन पद्धत आढळते? तर कोणत्या जिल्ह्यात आढळते? नाशिक, नांदेड, अकोला, रत्नागिरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, नाशिक. बघा, नाशिक जिल्ह्यात परंपरागत फड सिंचन पद्धती आढळते. नेक्स्ट बघा, चिकूच्या पक्व फळात कोणता अन्न घटक सर्वात जास्त असतो? तर कोणता अन्न घटक असतो चिकूच्या पक्व फळात? प्रथिने, खनिजे, स्निग्धांश म्हणजेच फॅट आणि शर्करा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4. बघा, शर्करा हा अन्न घटक चिकूच्या पक्व फळात सर्वात जास्त प्रमाणात असतो. नेक्स्ट बघा, 35 नंबरचा क्वेश्चन, हरित क्रांतीमुळे पिकाच्या उत्पादनात वाढ झाली. तर कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली हरित क्रांतीमुळे? तेलबिया, भाजीपाला, फळ, अन्नधान्य. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, अन्नधान्य या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे हरित क्रांतीमुळे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, हरितद्रव्यामध्ये कोणता घटक असतो? तर कोणता घटक असतो हरितद्रव्यामध्ये? मॅग्नेशियम, लोह, पालाश, मॅग्नीज. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, हरितद्रव्यामध्ये मॅग्नेशियम हा घटक असतो. नेक्स्ट बघा, 37 नंबरचा क्वेश्चन, वन जमिनीचे पृष्ठभागीय आडवा छेद असतो. तर काय असतो वन जमिनीचे पृष्ठभागीय आडवा छेद? ए आडवा छेद, आर आडवा छेद, ई आडवा छेद, ओ आडवा छेद. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, ओ आडवा छेद असतो वन जमिनीचे पृष्ठभागीय आडवा छेद. कोणता असतो? तर ओ, लक्षात ठेवा, ओ आडवा छेद वन जमीन. नेक्स्ट बघा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने चिंचेचं आव्हान प्रसारित केलं आहे. तर कोणता आहे? हापूस, प्रतिष्ठान, रत्नागिरी, देवगड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? प्रतिष्ठान. बघा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने चिंचेचा प्रतिष्ठान आव्हान प्रसारित केला आहे. नेक्स्ट बघा, जोड्या लावा. बघा, जोड्या जुळवा. तर कोणत्या जोड्या बरोबर आहे? नागपूरची संत्री, रत्नागिरीचा हापूस आंबा, नाशिक सांगलीचे द्राक्ष. तर आपला सर्व जोड्या ह्या बरोबर आहे. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व 4 नंबरचा ऑप्शन आपला राईट आन्सर आहे. नागपूरची संत्री, रत्नागिरीचा हापूस आंबा, नाशिक सांगलीचे द्राक्ष, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, भारतीय पेटंट कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर कोणत्या वर्षीचा आहे भारतीय पेटंट कायदा? 2004, 2005, 2006, 2007. तर आपला राईट आन्सर काय ना? भारतीय पेटंट कायदा हा 2005चा आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. 2 नंबरचा पॉईंट आपलं राईट आन्सर आहे. 41 नंबरचा क्वेश्चन बघा, बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत कितव्या स्थानी आहे? तर कितव्या स्थानी आहे? बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत 20व्या स्थानी, 30व्या स्थानी, 40व्या स्थानी, 50व्या स्थानी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 40व्या स्थानी आहे. लक्षात ठेवा, भारत हा बौद्धिक संपदा निर्देशांकात 40व्या स्थानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 42 नंबरचा, जोड्या जुळवा. तपकिरी क्रांती कोकोचे उत्पादनात वाढविणे, सुवर्ण क्रांती मधाचे उत्पादन वाढविणे, रजत धागा क्रांती अंडे उत्पादन वाढविणे. वरीलपैकी सर्व जोड्या बरोबर. तर आपला राईट आन्सर काय येणार? वरीलपैकी सर्व जोड्या ह्या बरोबर. बघा, तपकिरी क्रांती कोकोचे उत्पादनाशी संबंधित आहे.
सुवर्ण क्रांती मधाचे उत्पादनाशी संबंधित आहे. रजत धागा क्रांती अंडे उत्पादनास संबंधित आहे. बघा ऑप्शन ए चुकीचे टाकलेले नाही आहे, त्याच्यामुळे तुमचे 2-3 क्वेश्चन यातून कंप्लीट होतात. त्याच्यासाठी जे योग्य आन्सर आहे तेच टाकले आहे, बाकीचे अवांतर याच्यात टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा. बघा तपकिरी क्रांती कोकोचे उत्पादन वाढविणे, सुवर्ण क्रांती मधाचे उत्पादन, रजत धागा क्रांती अंडे उत्पादन. राईट जोड्या आहेत. नेक्स्ट बघा आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024चे विजेते कोण आहेत? तर कोण आहे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024चे विजेते? जेनी एअर पेन बॅच, एम लुकास, गीतांजली श्री, इस्माईल कादरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जेनी एअर पेन बॅच हे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2024चे विजेते आहेत. नेक्स्ट बघा 44 नंबरचा क्वेश्चन. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे या वाक्यातील हसणे हा शब्द आहे तर काय? धातू साधित नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम. तर आपलं राईट आन्सर काय ना? धातू साधित नाम आहे. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे यातील हसणे हा धातू साधित नाम आहे, लक्षात ठेवा. चला 45 नंबरचा क्वेश्चन. एकदल चारा पीक आमचा राजा असे कोणत्या पिकास संबोधले जाते? तर मका, तीळ, गहू, बाजरी. तर आपलं राईट आन्सर काय ना? एकदल चारा पीक आमचा राजा असे कोणत्या पिकास संबोधले जाते? तर ऑप्शन ए मका या पिकास संबोधले जाते, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा 46 नंबरचा क्वेश्चन. लायकेन हा खालील एकत्रीकरण आहे तर कशाचे एकत्रीकरण आहे? लायकेन जीवाणू कवक, जीवाणू शैवाल, कवक शैवाल, जीवाणू कवक शैवाल. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 कवक आणि शैवाल याचे एकत्रीकरण आहे लायकेन. नेक्स्ट बघा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? तर कोठे आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ? पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3. बघा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ हे नाशिक येथे आहे, लक्षात ठेवा. फलदायी ठरणे म्हणजे काय? फलदायी ठरणे म्हणजे काय होते? चला सांगा. आशा वाटणे, फायदेकारक होणे, झाडाला फळे येणे, विचारात पडणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 फलदायी ठरणे म्हणजेच फायदेकारक होणे. नेक्स्ट बघा 49 नंबरचा क्वेश्चन. सपोला हे तेल कोणत्या पिकापासून काढले जाते? तर कोणत्या पिकापासून काढले जाते सपोला हे तेल? सोयाबीन, करडई, भुईमुग, मका. तर आपला राईट आन्सर काय ना? करडई. बघा करडईपासून तयार होते सपोला हे तेल आणि असे क्वेश्चन येतातच, आलेले आहे याच्या आधी सुद्धा. नेक्स्ट बघा 50 नंबरचा क्वेश्चन. आणि जिल्हा माहिती तयार करून ठेवा. ज्या जिल्ह्याची एक्झाम तुम्ही देत असाल ग्रामसेवकची, सर्व जिल्हे प्लेलिस्टला अवेलेबल आहे. ज्या जिल्ह्याची एक्झाम देत असाल तो जिल्हा वाचून जाणे. चला नेक्स्ट बघा 50 नंबरचा क्वेश्चन. ऊसावरील गवताळ वाढ हा रोग मुळे होतो तर कशामुळे होतो? जीवाणू, विषाणू, मायकोप्लाझ्मा, बुरशी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मायकोप्लाझ्मा. ऊसावरील गवताळ वाढ हा रोग मायकोप्लाझ्मामुळे होतो. मायकोप्लाझ्मा. बघा सर्दी झाली त्याच्यामुळे माझा आवाज असा येतोय आणि एक्झाम जवळ आहे त्याच्यामुळे रेग्युलर कंटिन्यू लेक्चर घेत आहे, नाही तर गॅपसुद्धा दिलेली असती. बघा आणखी 4-5 क्वेश्चन सेट टाकायचे आहे मला, ते 4-5 दिवसात टाकून देतील, ते पण तुम्ही नक्की वाचा व्यवस्थित. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन. कापूस पिकात लाल्या हा रोग कशाच्या कमतरतेमुळे दिसून येतो? तर कशाच्या कमतरतेमुळे दिसून येतो कापूस या पिकात लाल्या हा रोग? मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पालाश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 51 नंबरचा क्वेश्चन आहे, ऑप्शन 1 मॅग्नेशियम. बघा कापूस पिकात लाल्या हा रोग मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे दिसून येतो. नेक्स्ट बघा ऑर्किड लागवडीसाठी हवेत किमान किती टक्के आर्द्रता असावी? तर किती टक्के आर्द्रता असावी हवेत ऑर्किड लागवडीसाठी? 40%, 50%, 60%, 70%. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन
4. 70% आर्द्रता ही असावी किमान ऑर्किड लागवडीसाठी हवेमध्ये. नेक्स्ट बघा 53 नंबरचा क्वेश्चन. डॉक्टर बोरलॉग यांनी कोणत्या पिकांवर संशोधन केले आहे? तर कोणत्या पिकावर संशोधन केले डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी? भात, गहू, ज्वारी, भुईमूग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 गहू. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी गहू या पिकांवर संशोधन केले आहे. लक्षात ठेवा. चला जोड्या लावा. पहिले मधाचे गाव माघर, पहिले पुस्तकाचे गाव भिलार, पहिले फळाचे गाव धुमाळवाडी, पहिले फुलपाखराचे गाव महादरे आणि 5 नंबर सर्व जोड्या बरोबर. तर मी सांगितले सर्व जे राईट आन्सर आहे तेच टाकलेले आहे, चुकीचे टाकले नाही, जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन हे कंप्लीट व्हावे. बघा तर 4 क्वेश्चन तुमची इच्छा इथे कंप्लीट झाले एक एक टाकल्यापेक्षा. मधाचे गाव हे माघर आहे, पुस्तकांचे गाव हे भिलार आहे, फळाचे गाव हे धुमाळवाडी आहे, फुलपाखराचे गाव महादर आहे. 4ही पॉईंट बरोबर आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. चला 55 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादन घेणारे राज्य कोणते? तर कोणते? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश. तर भारतातील सर्वात जास्त कापूस उत्पादन घेणारे राज्य कोणते? तर बघा ऑप्शन 3 गुजरात हे आहे. भारतात सर्वात जास्त कापूस उत्पादन करणारे राज्य गुजरात. लक्षात ठेवा. 56 नंबरचा क्वेश्चन बघा. कापसानंतरचे महत्त्वाचे तंतुपीक कोणते आहे? तर कोणते? ज्यूट, अंबाडी, ताग, रेमी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ज्यूट. कापसानंतरचे महत्त्वाचे तंतुपीक हे ज्यूट आहे. नेक्स्ट बघा 57 नंबरचा क्वेश्चन. काळा धोत्रा, कांगुनी, काटे रिंगणी ही तणे कोणत्या कुळातील आहे? तर कोणत्या कुळातील आहे? कंपोझिटी, मालवेसी, सोलॅनेसी, चिनोपोडियासी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 57 नंबरचा क्वेश्चन ऑप्शन 3 सोलॅनेसी या कुळातील आहे. काळा धोत्रा, कांगुनी, काटेरिंगणी ही तणे. लक्षात ठेवा. कुळावर सुद्धा क्वेश्चन येतात आणि शास्त्रीय नावावर येतात. याच्यावर सेपरेट एक लेक्चर घेतलेला आहे शास्त्रीय नावे, म्हणून नक्की बघा, प्लेलिस्टला अवेलेबल आहे. भारतातील पहिला मराठी बोलपट कोणता आहे? तर बघा ऑप्शन अयोध्येचा राजा, राजा हरिश्चंद्र, बालाघाट यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 राजा, अयोध्येचा राजा. भारतातील पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा हा आहे. 59 नंबरचा क्वेश्चन बघा. मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो? तर कोणाला दिला जातो मराठी व्याकरणाचे पाणिनी? विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा तळखरकर यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? दादोबा तळखरकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान दिला जातो. नेक्स्ट बघा 60 नंबरचा क्वेश्चन. यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर कोणता दिवस साजरा केला जातो यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस? बघा ऑप्शन स्वराज्य दिवस, समता दिवस, शौर्य दिवस, बालक दिवस. तर आपला राईट आन्सर ऑप्शन 2 समता दिवस म्हणून साजरा केला जातो यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस. 61 नंबरचा क्वेश्चन बघा. नाशिक हा कोणत्या फळझाडाचा वाण आहे? बघा नाशिक हे गाव आहे, जिल्हा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, पण तो फळाचा वाण सुद्धा आहे. तर कोणत्या फळझाडाचा वाण आहे नाशिक? पेरू, मोसंबी, संत्रा, चिकू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 पेरूची जात आहे, म्हणजेच वाण आहे पेरू या फळझाडाचं नाशिक. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा 62 नंबरचा. तांदळाच्या उत्पादनात अग्रेसर असलेले देश कोणते आहे? तर कोणते देश अग्रेसर आहेत तांदळाच्या उत्पादनात? रशिया, अमेरिका, जर्मनी. 2 नंबर चीन, जपान, भारत, ब्रह्मदेश. 3 नंबर इंडोनेशिया, मलेशिया. 4 नंबर रशिया, इंग्लंड, जर्मनी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2. बघा ऑप्शन 2 आपला राईट आन्सर आहे. तांदळाच्या उत्पादनात अग्रेसर असलेले देश कोणते आहे? तर चीन, जपान, भारत,
ब्रह्मदेश. पहिला चीन, दुसरा जपान, मग भारत, नंतर ब्रह्मदेश. ऑप्शन पैकी आहे ते तांदळाच्या उत्पादनात. लक्षात ठेवा. चला 63 नंबरचा क्वेश्चन बघा. गायीसारख्या शाकाहारी प्राण्याचे आतडे असते तर लांब, आखूड, रुंद अरुंद किंवा मोठे छोटे. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 लांब असते. गायीसारख्या शाकाहारी प्राण्याचे आतडे हे लांब असते. नेक्स्ट बघा. करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? तर कोणी दिला करा किंवा मरा हा मंत्र भारतास? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद. तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2 महात्मा गांधी यांनी दिला करा किंवा मरा हा मंत्र भारतास. नेक्स्ट बघा 65 नंबरचा. वनस्पतीचा 1 किलो शुष्क भाग तयार होण्यासाठी लिटर पाणी लागते. तर किती लिटर पाणी लागते वनस्पतीचा 1 किलो शुष्क भाग तयार होण्यासाठी? 300 ते 1000 लिटर, 500 ते 1000 लिटर, 1000 ते 2000 लिटर, 2000 ते 2500 लिटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 300 ते 1000 लिटर पाणी लागते वनस्पतीचा 1 किलो शुष्क भाग तयार होण्यास. 300 ते 1000 लिटर. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा 66 नंबरचा क्वेश्चन आहे. जमिनीतील सजीव प्रामुख्याने जमिनीच्या सुमारे जाडीच्या वरच्या थरात आढळतात. तर किती सेंटीमीटर जाडीच्या वरच्या थरात आढळतात? जमिनीतील सजीव 10 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 30 सेंटीमीटर जमिनीच्या वरच्या जाडीच्या वरच्या थरात जमिनीतील सजीव प्रामुख्याने आढळतात. 30 सेंटीमीटर. लक्षात ठेवा. 67 नंबरचा क्वेश्चन बघा. जमिनीचा उपयोग कसा करायचा हे वरून ठरविले जाते. तर कशावरून ठरविले जाते? जमिनीचा उपयोग कसा करायचा हे जमिनीच्या गुणधर्मावरून, जमिनीच्या निचऱ्यावरून, जमिनीच्या रंगावरून, जमिनीच्या आकारावरून. तर आपलं राईट आन्सर काय ना जमिनीच्या गुणधर्मावरून. बघा जमिनीचा उपयोग कसा करायचा हे जमिनीच्या गुणधर्मावरून ठरविले जाते. नेक्स्ट बघा 68 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून कोणास ओळखले जाते? बघा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून कोणास ओळखले जाते? तर MS स्वामीनाथन, चौधरी चरणसिंह, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी. तर आपलं राईट आन्सर काय येणार चौधरी चरणसिंह यांना शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट बघा. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य? कृत्रिम पाऊस, जलसंवर्धन, जलसिंचन, लसीकरण. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 लसीकरण. बघा मिशन इंद्रधनुष्य हे लसीकरणाशी संबंधित आहे. नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन बघा. IPL 2024 मध्ये एकूण किती संघ आहेत? तर किती संघ आहेत IPL 2024 मध्ये? एकूण 5, 10, 15, 20. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2. बघा 10 संघ आहेत एकूण IPL 2024 मध्ये. चला तर हे लेक्चर इथेच थांबूया आणि उद्याला क्वेश्चन सेट 5 टाकणार आहे. प्रश्नपत्रिका क्रमांक 5 उद्याला. ती पण नक्की बघा. पेपरपर्यंत रेग्युलर आपलं लेक्चर होणार. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.